नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा प्राथमिक शाळेतील मुलांना छत्री आणि दप्तर वाटप आणि मांसाहारी जेवणाचा आस्वाद देण्यात आला। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर या संस्थेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्य केले जातात। म्हणूनच सालाबादप्रमाणे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काटेवाडी अशा 6 शाळेतील 350 विद्यार्थ्यांना यमुना शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत व संस्थेच्या सचिव शुभांगीताई महेंद्र घरत यांच्या वतीने वक्रतुंड रिसॉर्ट कर्जत खांडस येथे छत्री, दप्तर या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले। त्यासोबत मुलांसाठी मांसाहारी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली, कारण गेल्या वर्षी या कार्यक्रमाला खूप वेळ झाला होता आणि मुले उपाशीपोटी घरी गेली होती। याचे दुःख महेंद्र शेठ घरत यांना वाटलं, म्हणून या वर्षापासून मांसाहारी जेवणाचा सुद्धा आस्वाद सर्व मुलांना आणि शिक्षकांना देण्यात आला। यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणे ही आपली बांधिलकी नसून आपले कर्तव्य आहे आणि हे कार्य मी सतत करत राहील आणि विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। शाळेतील शिक्षक यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये बोलताना महेंद्र शेठ घरत यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, कारण असा दानशूर नेता या रायगडमध्ये आम्ही पाहिला नाही असे विचार त्यांनी मांडले। या कार्यक्रमासाठी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाब शेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत शेठ घरत, मीनाक्षीताई घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि MG ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेंद्र भगत, कर्जत।